सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिव्हिजन क्रमांक 1 मधील 4-5 कोटींच्या कामांमध्ये झालेल्या कथित नियमबाह्य मंजुरीवर कारवाई न केल्याचा आरोप करत क्रांतिज्योत असंघटित कामगार कल्याणकारी संघटनेने 10 डिसेंबर रोजी PWD अधीक्षक अभियंता कार्यालय कुमठा नाका येथे रणधुमाळ आंदोलनाची घोषणा केली। चौकशी न केल्यास उग्र राज्यव्यापी संघर्ष उभारू असा तीव्र इशारा संघटनेचे अध्यक्ष महादेव घोडके यांनी दिला। घोडकेंच्या मते 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या ठोस पुराव्यासह निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही चौकशी सुरू केली नाही, उलट गंभीर आरोपांची फाईल दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांनी ठराविक ठेकेदारांशी संगनमत करून ऑनलाईन टेंडर न काढता ऑफलाईन पद्धतीने कोट्यवधींची कामे वाटल्याचा आरोप केला। या व्यवहारामुळे शेकडो मजूर, सहकारी संस्था, सुशिक्षित युवक आणि पात्र ठेकेदार वंचित राहिल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रशासनाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर जनता रस्त्यावर येऊन जबाब मागेल असा कठोर इशारा घोडकेंनी दिला। मी महादेव घोडके, क्रांतिज्योत असंघटित कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। सोलापूर सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये 24-26 आणि 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 100 कामं या ठिकाणी 10 लाखाचे 100 कामं, त्याच्यामध्ये वेगवेगळे हेड आहेत। 2059 आहे, 2216 आहे, 8443 आहे, DPDC आहे, वार्षिक जिल्हा योजनेमधूनचे कामं आहेत। अशा कमीत कमी 100 कामे, एका माणसाला 50-50 कामे मनोज ठाकरे साहेबांनी त्यांना ऑफलाईन पद्धतीनं आणि टेंडर प्रसिद्धी न करता एकाच माणसाला पोचण्याचं काम केलेलं आहे। आणि या ठिकाणी 800 सुशिक्षित बेकार आहेत, फक्त 3घांनाच त्यांनी काम दिले आहेत। 230 मजूर सहकारी संस्थे आहेत, या ठिकाणी एकालाच काम दिलेलं आहे। साम्य क्रांती मजूर सहकारी संस्था हे सुद्धा मार्कडचंच आहे आणि चंद्रकांत मार्कडचं आहे आणि ओंकार मार्कड हे त्याचा मुलगा आहे। आणि सुशिक्षित बेकार आणि मजूर सहकारी संस्था एकाच घरामध्ये कमीत कमी 50 कामे गेलेले आहेत, 5 कोटीचे कामे गेलेले आहेत, 10 लाखाचे कामे गेलेले आहेत। या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्राद्वारे, ईमेलद्वारे त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सांगितलेलं आहे, CE ला सांगितलेलं आहे। या बाबतीत 13/11/2025 रोजी AC साहेबांनाही पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राचा अजिबात दखल घेतलेली नाही। पुन्हा मी 25 तारखेला पुन्हा एकदा पुनश्च स्मरणपत्राच्या द्वारे AC साहेबांना मी पत्र देऊन, साहेब या अशा ठिकाणी हे फार मोठा घोटाळा झालेला आहे, एकाच माणसाला पोषून सगळे आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, शाखा अभियंता आणि ठेकेदार असं चौघांची साखळी करून करण्यात येत आहे, याची चौकशी करा साहेब, म्हणून मी AC साहेबांना सांगितलं। 25 तारखेला पत्र देऊन सुद्धा त्यांनी काय केलेलं नाही। म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने असं ठरवलंय की 10 डिसेंबर 2025 रोजी AC साहेबांच्या कार्यालयासमोर प्रचंड प्रमाणात आम्ही आंदोलने करू। यामध्ये अनेक मजूर सहकारी संस्था सहभागी होणार आहेत। मी मजूर सहकारी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन शंकरराव चौगुले यांना सुद्धा या बाबतीत मी संपूर्ण कल्पना दिली, त्यांना सांगितले कोणत्या पद्धतीनं मजूर सहकारी संस्थेवर अन्याय झालेला आहे। साहेब या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हा, त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे। त्यांनी संयुक्त विद्यमानं क्रांतिज्योत संघटित कामगार संघटना आणि जिल्हा लेबर फेडरेशन सर्व चेअरमन, संचालक या ठिकाणी येतील आणि त्या पद्धतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी करून आम्ही हे सगळं पर्दाफाश करणार आहोत। आणि इथं जर या आंदोलनाच्या माध्यमातून काही जर होत नसाल, प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालय प्रविष्टामध्ये सुद्धा आम्ही जाण्याची तयारीमध्ये आहोत। 50 कामातून मुळात लेबर फेडरेशनला म्हणजे 90 कामापैकी किमान एक 85 कामं लेबर फेडरेशनला मिळायला पाहिजे होते। तसं न होता आर्थिक संघर्माताने एका व्यक्तीच्या ह्याच्यासाठी